नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच लोकांनी माझ्या मित्रांनी मला कमेंट केल्या होत्या की सर 5 बोकड पालन खर्च नफा नियोजन किंवा भांडवल किती लागेल, खर्च किती लागेल, उत्पन्न नफा किती भेटेल, त्याचप्रमाणे त्यांना खाद्य किंवा कसं नियोजन करायला पाहिजे, चारा कसा पाहिजे, असे अनेक प्रश्न विचारले होते। त्यामुळे आपण एक स्पेशल माझ्या मित्रांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण 5 बोकड पालन खर्च आणि उत्पन्न आणि त्यामधून आपण महिन्याला 15,000 रुपये कशा प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो याबद्दल एक संपूर्ण माहिती, संपूर्ण हिशोब एकदम डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा मित्रांनो, आज आपण 5 बोकड पालन या ठिकाणी माहिती बघतोय। तर आता बोकड पालन करणे अगोदर तुम्हाला काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। जे म्हणजे तुम्हाला बोकड आणण्या अगोदर बोकडाला राहण्याची सोय करणं हे खूप गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही बोकड आणलं आणि त्याला ठेवायचं कुठं हा प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी निर्माण होईल। आणि त्यानंतर तुम्ही आणलेले बोकडं या ठिकाणी व्यवस्थित ठेवले नाही तर तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला शेड असणं खूप गरजेचं आहे। शेड असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या रूममध्ये, खोलीमध्ये किंवा पडीमध्ये, गोठ्यामध्ये तुम्ही या बोकडांना ठेवू शकता। फक्त इतकंच तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की ते तुमचं जे शेड आहे ते यामध्ये ओलावा नाही पाहिजे किंवा ज्यामध्ये खड्डे नाही पाहिजे, ज्यामध्ये पाणी साचलेलं नाही पाहिजे, किंवा मग त्यामध्ये वाघ असेल, कुत्रा असेल किंवा या ठिकाणी लांडग्या असेल, म्हणजे थोडक्यात जंगली जनावरांपासून, रानटी प्राण्यांपासून त्यांचं तुम्हाला संरक्षण करता आलं पाहिजे। ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात द्यायचं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्यासाठी चारा लागवड। आता बरेच लोक म्हणतील की आम्ही विकत चारा आणून टाकू शकतो का? तर तुम्ही विकत चारा आणून सुद्धा त्यांना देऊ शकता। पण बघा, बोकड पालन असेल, गाय म्हैस पालन असेल किंवा कुक्कुट पालन असेल, यामध्ये जितका तुमचा घरगुती चारा असेल तितका तुम्हाला फायदा जास्त होतो किंवा फायदा होण्याचे चान्सेस जास्त असतात। कारण की सगळ्यात जास्त जो खर्च होत असतो तो असतो या ठिकाणी खाद्य खर्च। त्यामुळे तुम्ही जितका चारा घरगुती लावशाल तितका तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे बघा, तुम्हाला बोकड आणण्याच्या अगोदर 3 ते 4 महिने अगोदर, कमीत कमी 3 ते 4 महिने अगोदर सरासरी 1 बिघ्यापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये या ठिकाणी चारा लागवड करायचा आहे। तुम्ही कमी पण करू शकता, पण मी या ठिकाणी एक जास्त सांगितलेलं आहे, 1 बिघा, बरोबर। आता चारा लागवड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणता चारा लावायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बांधाला किंवा शेताच्या कडाने तुती असेल, शौरी असेल, सुबाबळ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही झाडं लावू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही नेपियर घास असेल, गिन्नी गवत असेल किंवा मग मका असेल, त्याचप्रमाणे मेथी घास असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही काय करू शकता की चारा पिकं पण घेऊ शकता। सोबतच तुमच्या शेतामधला जो खराब भाजीपाला आहे तो देखील या शेळ्या किंवा हे बोकडं असतील, सॉरी आपण बोकड पालन बघतोय तर हे बोकडं असतील, तर हे बोकडं ते चारा म्हणून ते खाऊ शकता। त्यामुळे तुम्ही चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करा, म्हणजे तुमचा चारा खर्च या ठिकाणी शून्य होईल। आता चारा मी घरगुती का सांगतोय, कारण की जे लोक बोकड पालन किंवा शेळीपालन करतात तर जास्तीत जास्त 99% जास्त लोक काय ते स्वतः शेतकरी असतात आणि त्यांच्याकडे शेती असतेच, बरोबर। मग तुम्ही चारा घरगुती लावा आणि 3 ते 4 महिने अगोदर लावा। सोबतच ज्या वेळेस तुम्ही चारा लागवड करशाल, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला बोकड पालन सुरू करायचं आहे त्याच्या 4 महिने अगोदर तुम्ही चारा लागवड करशाल आणि तुम्हाला या ठिकाणी शेडचं नियोजन तुम्ही डोक्यामध्ये प्लॅनिंग आखशाल। आणि तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, 4 महिने अगोदर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जितकं तुम्हाला शक्य होईल प्रत्येक मार्केटमध्ये जायचं आहे। जिथं शेळ्यांची, बोकडांची खरेदी विक्री होते त्या मार्केटमध्ये तुम्हाला फिरायचं आहे। तुम्हाला जितकं फिरता येईल तितकं फिरायचं आहे। जे लोक बोकड किंवा शेळी विकत आहेत त्यांना जाऊन विचारायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर बसायचं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे, ते कितीला विकतात, का विकतात, किती महिन्याचे विकतात। त्याचप्रमाणे जो व्यापारी खरेदी करतोय किंवा जे लोक या बोकडांना खरेदी करतायत तर ते लोक कितीला घेत आहेत, का घेत आहेत, त्यांचं वय कसं बघतायत,
त्याचप्रमाणे व्यवहार कसा करतायत एक तुम्हाला बारकाईने बघायचं आहे. यामुळे तुम्हाला खर्च काही नाही आहे, फक्त जो तुम्हाला मार्केटपर्यंत जाण्याचा जो तुमचं गाडी भाडं असेल किंवा पेट्रोल असेल तेवढाच तुम्हाला खर्च आहे, बरोबर. पण आता मी हे का सांगतो आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढं नक्की समजेल. मग त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, त्या मार्केटमध्ये जायचं आहे. संपूर्ण माहिती बघा, 4 महिने अगोदर तुम्ही सुरुवात करताय मार्केट बघायला. तुम्ही रोज या ठिकाणी रोज 100 लोकांचं निरीक्षण करणार आहात. रोजचे तुम्ही 50-100 या ठिकाणी बोकडाचे किंवा शेळीचे व्यवहार बघणार आहात, बरोबर. म्हणजे जर 4 महिन्यामध्ये असतात 120 दिवस आणि रोज तुम्ही 50 जरी व्यवहार बघितले तर 120 गुणिले जर तुम्ही 50 हिशोब केला तर बघा या ठिकाणी जवळजवळ 1200 आणि 1205 या ठिकाणी 6000 व्यवहार तुम्ही या ठिकाणी बघतायत. आणि मला तर नाही वाटत की जो माणूस 6000 व्यवहार बघतोय किंवा 6000 वेळा बोकडाची शेळीची खरेदी विक्री बघतोय किंवा 120 दिवस जो या ठिकाणी मार्केटमध्ये अपडेट राहतोय किंवा मार्केटबद्दल माहिती घेतोय, तर त्या माणसाला या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती झालेली नक्कीच असेल किंवा त्या माणसाला व्यवहारामध्ये कोणी फसू शकत नाही आहे इतकं तर या ठिकाणी माहिती त्याला झालेली असेल, बरोबर. मग त्यामुळे सांगतोय 4 महिने अगोदर तुम्ही मार्केट फिरा. सोबतच तुमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जे लोक 1-2 शेळ्या पाळतायत, 1-2 बोकड पाळतायत त्यांच्याकडे जा. त्यांना सांभाळताना त्यांना काय काय समस्या येत आहेत, ते किती भावात विकतायत, ते छोट्या लेवलला विकतात तेव्हा त्यांना किती भाव भेटतो आहे, जास्तीमध्ये विकतात तेव्हा किती भाव भेटतो आहे. मटणावाल्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मटणावाले किती रुपयाला बोकड घेतात, बरोबर, त्यांना किती फायदा होतो, किती रुपये किलोनी मटण विकलं जातं, एका बोकडाचं मटण किती निघतं, अशी तुम्ही जितकी माहिती घेता येईल तितकी माहिती तुम्ही अगोदर घ्या. त्यानंतर तुम्ही आजूबाजूला सर्व घरामध्ये जितके पण लोक शेळीपालन करतायत त्यांच्याबद्दल माहिती घ्या. त्यांना काय आजार होतो, त्यांना तुम्ही खाद्य किती देतात, तुम्ही वळायला नेतात तर काय काय तुम्हाला समस्या येतात, बोकडाचं वजन किती दिवसात वाढतं, अशा संपूर्ण गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही 100 लोकांना विचारशाल तेव्हा प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल. पण जास्त लोकांचं जे मत असेल त्यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की ॲक्च्युअलमध्ये याला तुम्हाला काय काय करावं लागेल किंवा त्याबद्दल तुम्हाला एक अनुभव येऊन जाईल. कारण की 100 लोक जेव्हा तुम्हाला सांगतील, कारण की कोणताही व्यवसाय हा जेव्हा अनुभव असतो त्यावेळेस तुमचा लवकर ग्रो होत असतो, सक्सेस होत असतो. पण जेव्हा तुम्ही 100 अनुभवी व्यक्तींना विचारशाल, तुम्हाला अनुभव जरी नसेल पण जवळपास तुम्हाला त्यांचे 50% तरी अनुभव या ठिकाणी तुम्हाला आलेला असेल, बरोबर. आता या ठिकाणी विषय राहील तो फक्त प्रॅक्टिकलचा. मग आता तुम्ही जसं 4 महिने अगोदर चारा लागवड केली, शेड नियोजन केलं, भांडवल जमा केलं आणि या ठिकाणी संपूर्ण मार्केटची माहिती घेतली. आता तो दिवस आला आहे ज्या दिवशी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बोकड आणायची आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे आणि 1-2 महिन्याचे जे बोकड तुम्हाला 2 ते 3 हजार रुपयाच्या आसपास या ठिकाणी खरेदी करायचे. आता बघा, एक बोकड तुम्हाला 2 ते 3 हजारात घ्यायचं आहे, असे म्हणून तुम्हाला 5 बोकड घ्यायचे आहेत 15,000 रुपयाचे. आता बरेच लोक बोलतील की 2 ते 3 हजारचे बोकडं कुठं भेटतील. मग त्यासाठीच तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये फिरा आणि असे भरपूर लोक असतात की ज्यांच्याकडे चाराचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते नवीन बोकडं जन्माला आल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये विकून टाकत असतात. मग असे बोकड तुम्हाला खरेदी करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही 4 महिने अगोदर अनुभव घ्याल तर त्यावेळेस तुम्हाला बोकडं शोधायची गरज लागणार नाही आहे किंवा तुम्हाला व्यवहार करायला काय बोलायला पाहिजे किंवा व्यवहार कसा करायचा हे सांगायची गरजच लागणार नाही आहे, बरोबर. कारण की जे तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे व्यवहार कसा करायचा, काय करायचा, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 हजारचे बोकडं सहजपणे या ठिकाणी भेटून जातील. सोबतच या ठिकाणी तुम्ही ते 5 बोकडं आणले, त्यांना दररोज चारा खाऊ घाला. तुमच्या शेतामध्ये जो चारा असेल रोज तुम्ही वेगवेगळा चारा खाऊ घाला आणि सोबतच त्यांना 200 ते 300 ग्रॅम या ठिकाणी खुराक द्या. खुराकमध्ये जर उत्तम पर्याय बघितला तर आपल्याकडं गावठी जो उपाय असतो जो म्हणजे असतो मका. तुम्ही 200-300 ग्रॅम जरी त्यांना मका दिला, असे तुमच्याकडे 5 बोकडं, जर 300 ग्रॅम तुम्ही मका दिला तर तुम्हाला सरासरी 1.5 किलो मका या ठिकाणी द्यावा लागेल. आता बरेच लोक कमेंट करून विचारतील की मका मार्केटमध्ये जर दुकानात घ्यायला गेलं तर 30 ते 40 रुपये किलो आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बोकडाला मका द्यायचा आहे, बरोबर ना, आणि तुम्हाला या ठिकाणी दररोज मका लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय अर्धा 1 किलो मका तर आणणार नाही आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, त्यानंतर तुम्ही स्वतः 4 महिने मार्केटमध्ये फिरलात आणि त्यामुळे तुमचे कॉन्टॅक्ट असेल किंवा तुमच्या ओळखी असेल किंवा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक घराघरात
तुम्ही माहिती काढलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असेल की कोणाचा मका विकायचा आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट स्वतः जरी मका लावला किंवा तुम्ही स्वतः डायरेक्ट शेतकऱ्यांकडून मोठ्या क्वांटिटीत मका घेतला तर तुम्हाला तो 20 रुपयाला सहजपणे भेटून जाईल, बरोबर. आणि अगदी जर तुम्ही थोडासा 2 नंबर माल घेत असाल किंवा थोडासा खराब मका घेत असाल तर तुम्हाला आणखी कमी भावातसुद्धा भेटू शकतो, बरोबर. मग तुम्ही जर 1.5 किलो मका त्यांना दिला तर 30 रुपये, आपण 20 रुपयाच्या हिशोबाने पकडलं तर 30 रुपयाचा मका या ठिकाणी लागेल. आपण आणखी यामध्ये 10 रुपये ॲडिशनल ॲड करू, म्हणजे 40 रुपये यांचा खुराक खर्च आपण पकडला तर एक सरासरी महिन्याला 1200 रुपये यांच्या खुराकाचा खर्च लागतो आहे. आणि हे बोकड आपल्याला या ठिकाणी किती सांभाळायचे आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 4 महिने तरी कमीत कमी सांभाळायचे आहेत. म्हणजे 1200 गुणिले 4, 4800 रुपये तुम्हाला या बोकडांचा खुराक खर्च लागणार आहे. ही कोणती बॅच आहे? ही एका महिन्याची बॅच. म्हणजे जर एक उदाहरण बघायला गेलं तर तुम्ही जानेवारीमध्ये बोकडपालन व्यवसाय सुरू केला, बरोबर. जानेवारीत बोकड व्यवसाय सुरू केला, तुम्ही 5 बोकडं आणली, त्यांना तुम्ही 4 महिने खाऊ घातला, बरोबर. आणि त्यानंतर काय केलं की 4 महिन्यानंतर तुमचे हे बोकडं तुम्ही मार्केटमध्ये विकायला काढले. सोबतच यांना नुसतं खाद्य खर्च खुराक खर्च नाही तर यांना तुम्हाला डॉक्टराचा किंवा लसीकरण, त्याचप्रमाणे गुळपाणी वगैरे असेल, म्हणजे त्यांचा जो पण काही इलाज असेल आजारी पडल्यावरती, त्याचा आपण खर्च प्रत्येकी 1000, असे आपण 5 बोकडांचे 5000 रुपये यामध्ये पकडले. सोबतच इतर खर्च, ज्यामध्ये आपला जो खर्च अचानकपणे येतो, जो या ठिकाणी आपण अंदाजा पण लावू शकत नाही, असा खर्च कधी पण येऊ शकतो, तो आपण यामध्ये आणखी 5000 रुपये पकडला. असे जर आपण हिशोब केला तर 14800 रुपये आपल्याला या 5 बोकडांमागं खर्च लागणार आहे. जर सरासरी बघायला गेलं तर 15000 रुपये आपण या ठिकाणी पकडून चालूया. आता 15000चे आपण काय केलं ते या ठिकाणी पहिल्यांदा बोकड आणले होते, त्यानंतर 15000 रुपये आपल्याला यांना खर्च आला आहे. आणि हे आपण 4 महिन्यानंतर विकायला गेलो. 4 महिन्यानंतर आपण विकायला गेल्यानंतर जर आपण बघायचं गेलं, आपण यांचं लसीकरण वेळेवर केलं आहे, यांना आपण हिरवा चारा, सुका चारा पोटभर दिला आहे, गुळपाणी वगैरे असेल किंवा औषधं असेल, डॉक्टर असेल आणि खुराक असेल, हा वेळच्या वेळी आपण त्यांना दिला आहे. आपण सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत, त्यामुळे आपलं बोकडाचं वजन देखील चांगल्या प्रमाणात असणार आहे. आणि सोबतच बघा, इथं आता भरपूर लोक काय बोलतात की बोकडाची किंमत किती भेटेल. तर बघा, आपण जो 4 महिन्यानंतर बोकड विकणार आहे तो सरासरी 9 ते 10 हजार रुपयाला विकायचा आहे. कितीला? 9 ते 10 हजार रुपयाला विकायचा आहे. आता बरेच लोक बोलतील की आमच्याकडे बोकड 5-6 हजार रुपयाला विकलं जातं. तुमच्याकडे बोकड 5-6 हजारला का विकलं जातं ह्याच्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण की तुमच्याकडे जेव्हा बोकड 5 ते 6 हजारला विकलं जातं ते तेव्हा तुमच्याकडे 1 किंवा 2च बोकड असतात. त्याच्यामुळे समोरचा घेणारा पण तुम्हाला आडून पाहतो, कारण की त्याला पण माहीत असतं की तुम्ही फक्त 5 ते 6 बोकडांसाठी या ठिकाणी मार्केटला नेणार नाही आहे, बरोबर ना. आणि तुमच्याकडे 1-2 बोकडं असतात, त्यामुळे जो व्यापारी असतो तो कदाचित तुमच्या गावातला असतो आणि गावातला व्यापारी तुमच्याकडून बोकड घेऊन मार्केटमध्ये जाऊन त्यावरती प्रत्येक बोकडा मागवतो 1-2 हजार रुपये आणखी इन्कम किंवा त्यापेक्षा जास्त पण या ठिकाणी नफा मिळवत असतो. मग जर तुम्ही स्वतः 4 महिने मार्केटमध्ये फिरले आहात आणि त्यानंतर तुम्ही 4 महिने बोकडं सांभाळत स्वतः देखील अनुभव घेतला आहात, असा तुमच्याकडं 8 महिन्याचा अनुभव आहे. आणि ज्या माणसाकडं 8 महिन्याचा मार्केटचा अनुभव आहे त्या माणसाला आपलं स्वतःचं बोकड 9,000 विकणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. कारण की तुमचं बोकड गावामध्ये 6,000ला विकलं जातं आणि गावातला माणूस तुमच्याकडून 6,000ला घेऊन तो पुढं 1-2 हजार रुपये अतिरिक्त नफा काढतो, म्हणजे तो मार्केटमध्ये जाऊन 8-9 हजारला ते बोकड विकतो. जर तुम्ही स्वतः मार्केटमध्ये फिरलात, तुम्हाला माहीत आहे व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला माहीत असेल की कोणता व्यापारी कितीला घेतो, बोकडाचं विकायचं कसं, हे तुम्ही सगळं शिकलेलं असणार आता 8 महिन्यामध्ये. मग साहजिकच तुमचं बोकड या ठिकाणी 9,000ला विकलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही 8 महिने मार्केटमध्ये फिरूनसुद्धा तुम्ही तुमचं बोकड 9,000ला विकू शकत नसाल तर हा धंदा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, बरोबर. कारण की जर तुम्ही इतका अनुभव घेऊनसुद्धा तुम्हाला तुमचं बोकड विकता येत नाही आहे तर धंद्यामध्ये बघा, क्लिअर करतो मी, कोणाला राग येऊन देऊ नका, कोणाला दुखवायची माझी अजिबात इच्छा नाही आहे. जर मन दुखवत असेल तर मी आताच माफी मागतो. फक्त इतकंच सांगणं आहे की तुम्ही कोणता पण व्यवसाय करा, बिझनेस करा, धंदा करा, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुम्ही माल कितीला घेता
आणि तुम्ही कितीला विकता, जो मधला गॅप असतो किंवा जो मधला फरक असतो हा तुमचा नफा असतो. म्हणजे थोडक्यात बघा, तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करायचं आहे आणि जास्तीत जास्त किमतीत विकायचं आहे. ही कला ज्याला जमली तो या ठिकाणी या व्यवसायामध्ये सक्सेस झाला. आणि ही पॉईंट तुम्ही लिहून घ्या. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे. तुम्ही भले की किती पण ट्रेनिंग करा, पण जो स्वतःचा माझे काही सिक्रेट आयडिया असतील किंवा मी स्वतःचा अनुभव असेल तो मी डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, बरोबर ना. तर तुम्ही जर बोकड विकायला तुम्हाला जर बोकड विकता येत नसल तर तुम्हाला या धंद्यामध्ये नफा होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळे आधी बोकड विकायला शिका, खरेदी करायला शिका, बरोबर. कारण की पाळायचं काम तर कोणी पण करतं. तुमच्या घरात जर तुम्ही तुमच्या आजी आजोबा असतील किंवा तुमच्या घरामध्ये दुसरे कोणी माणसं असतील, तुम्ही त्यांना जरी सांगितलं बो एक ओझान आणि टाक खाऊ घाल, वाढवणं यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला फक्त आजार वगैरे चारा मॅनेज केला, तुमचं बोकड जगून जाईल, वाढून जाईल. पण ॲक्च्युअल खरी तुम्हाला जे चॅलेंज असतं ते म्हणजे विकणं. आणि एकदा का तुम्ही बोकड विकायला शिकला, मग तुमचे 5 काय तुम्ही 50 बोकडंसुद्धा विकू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट मधले जे 1-2 व्यापारी असतात त्यांना डावलून तुम्ही स्वतः डायरेक्ट मेन मोठ्या मार्केटमध्ये विकत असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त नफा या ठिकाणी भेटतो. आता हा झाला मुद्दा विकायचा. आता बघा, आपला मेन मुद्दा जो आहे की 5 बोकड आपण विकले 9,000ला एक बोकड, तर आपल्याला भेटले 45,000 रुपये 5 बोकडांमागं, बरोबर. पण आता तुम्ही म्हणशाल की आम्ही 4 महिने बोकडं सांभाळली आणि आम्हाला 45,000 रुपये भेटले. तुम्ही तर म्हणला होता की महिन्याला 15,000 रुपये कसे भेटणार, बरोबर ना. मी म्हणलो होतो की महिन्याला 15,000 रुपये भेटणार. ते हे कशा प्रकारे भेटते, तर मी हे सांगणारच आहेत. पण त्याच्या अगोदर बघा, मी तुमच्या भावासारखा आहे, मित्रासारखा आहे, या ठिकाणी मुलासारखा आहे. तर माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा जे नवीन उद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक महत्त्वाची व्हिडिओ असेल किंवा अशीच माहिती या ठिकाणी दररोज आणत असतो अगदी मोफत. मग त्या बदल्यामध्ये आपण काहीच मागत नाही आहे, फक्त इतकंच मागतो आहे की या ठिकाणी तुम्हाला लाईक करायला पैसे लागत नाही आहे, तरी देखील तुम्ही लाईक का करत नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ नक्की बघायला भेटतील. सोबतच तुम्ही आपला जिल्हा नक्की कमेंट करा, कारण की मी जेव्हा पण लवकरच आपण बोकड पालन असेल, शेळी पालन असेल आणि कोंबडी पालन असेल हे ट्रेनिंग आणणार आहोत. ज्या जिल्ह्याचे जास्त कमेंट येतील त्या जिल्ह्यासाठी आपण लवकरच हे ट्रेनिंग आणणार आहोत. ट्रेनिंग संपूर्णपणे मोफत आणणार आहोत, बरोबर ना. त्यामुळेच प्रत्येकाने कमेंट करायची, तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंट करायचा आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. मग बघा, जर आपण 45,000ला हे 5 बोकडं विकली, त्यानंतर आपला जो खर्च होता, लसीकरण असेल, इतर खर्च असेल आणि खुराक खर्च असेल, जो आपण 15,000 वजा केला तर 30,000 रुपये आपल्याजवळ शिल्लक राहिली. आता 30,000मधून आपण या ठिकाणी आणखी 15,000 वजा केली. जे आपल्याला बोकडं आणायसाठी 15,000 रुपये लागले होते ते आपण या ठिकाणी वजा केले. मग आता 30,000मधून 15,000 वजा केले तर आपल्याला 15,000 रुपये या ठिकाणी शिल्लक राहतो आहे. म्हणजे 15,000 रुपये आपला हा निव्वळ नफा आहे. आता बरेच लोक बोलतील की 15,000 हा 4 महिन्यात भेटला, तुम्ही तर म्हणले होते महिन्याकाठी कसा भेटेल. तर बघा, सुरुवातीचे 4 महिने तुम्हाला कोणताही प्रॉफिट होत नाही आहे, बरोबर. 4 महिन्यानंतर तुमचे बोकडं विकायला येत आहेत, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे, जर जानेवारी महिना असेल, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये हा व्यवसाय सुरू केला, 5 बोकडं जानेवारी महिन्यात आणले, हे 5 बोकडं तुमचे विकायला कधी आले, मे किंवा जूनमध्ये, बरोबर. मग तुम्ही काय करायचं आहे, जानेवारी महिन्यात जसे 5 बोकडे घेतले होते तसे फेब्रुवारीमध्ये सुद्धा 5 बोकडे घ्यायचेत, मार्चमध्ये सुद्धा 5 बोकडे घ्यायचेत, एप्रिलमध्ये सुद्धा 5 बोकडे घ्यायचेत आणि मेमध्ये सुद्धा 5 बोकडे घ्यायचे. म्हणजे बघा, सुरुवातीचे 4 महिने तुम्हाला कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही आहे. पण त्यानंतर 5व्या महिन्यापासून काय होईल की तुमचे 4 महिने अगोदरचे जे बोकडं होते जानेवारी महिन्याचे ते तुमचे मेमध्ये विकायला येतील आणि त्याचा तुम्हाला 15,000 रुपये फायदा होईल, बरोबर. म्हणजे तुमचे बोकडाचे खर्च वजा होऊन, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही काय करणार, मे महिन्यामध्ये तुमच्याकडचे 5 बोकडं विकणार आणि पुन्हा 2,000 किंवा 3,000 असे 5 बोकडं पुन्हा खरेदी करणार. परत पुढच्या महिन्यामध्ये जे बोकडं तुम्ही 5 महिन्या पहिले घेतले होते, जे म्हणजे तुम्ही फेब्रुवारीमध्ये घेतले होते, ते विकायला येतील. मग तुम्ही ते विकायचेत आणि पुन्हा
5 बोकडं घेऊन यायचेत. असे तुमचं सायकल या ठिकाणी दर महिन्यात होईल. दर महिन्यामध्ये तुम्ही 5 बोकडं विकणार, 5 बोकडं घेणार, 5 बोकडं विकणार, 5 बोकडं घेणार. म्हणजे थोडक्यात बघायचं गेलं तर दर महिन्याला तुम्हाला तुमचा खर्च वजा होऊन 15,000 रुपये आरामशीर या ठिकाणी भेटून जातील. आता 5 बोकडं सांभाळायला किती मेहनत लागते मला एकदा कमेंट करून तुम्ही सांगा. आणि सोबतच बघा, सोबतच तुमची कमेंट खूप महत्त्वाची कमेंट आहे. कमेंट खूप महत्त्वाची आहे. मला लगेच कमेंट करून सांगा की तुम्हाला शेळी पालन करायचं आहे, बोकड पालन करायचं आहे का कोंबडी पालन करायचं आहे. मला लगेच कमेंट करून सांगा. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे कमेंट नक्की करा. आणि बघा, आता हे सर्व काय आपण गणित सांगितलं आहे किंवा हिशोब सांगितला आहे किंवा माहिती सांगितली आहे, बरोबर ना. तर आपण एक सरासरी अंदाजा काढलेला आहे या ठिकाणी की जर 5 बोकडाचं एक व्यवस्थितरित्या योग्य नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या किमतीत तो विकला गेला, त्याला कोणताही आजार झाला नाही किंवा आपण त्याला आजार कंट्रोल केला आणि आपला बोकड 9,000ला विकला गेला तर आपल्या या ठिकाणी 15,000चा फायदा होऊ शकतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की अनेक लोकांकडून याचं व्यवस्थापन चुकतं किंवा ते अर्धवट माहिती घेऊन या ठिकाणी व्यवसाय सुरू करतात, नंतर त्यांना या ठिकाणी नुकसान होतं. त्यामुळं मी प्रत्येकाला आधीच सांगतो आहे, जितकं तुम्हाला ऐकायला भारी वाटतं आहे तितकं यामध्ये मेहनतसुद्धा आहे. असं नाही की तुम्हाला बोकड आणले जगवले झालं. त्यासाठी मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, अगोदर स्वतः अनुभव घ्या, संपूर्ण A to Z 100% माहिती घ्या. अर्धवट माहिती घेऊन व्यवसाय सुरू करू नका, बरोबर. तुम्हाला नुकसान होऊ शकतं. जर अर्धवट माहिती घेऊन सुरू करत असाल नुकसान होऊ शकतं. सुरू करायचं आहे, पूर्ण अनुभव घ्या, 100% माहिती घ्या आणि बघा तुम्ही कशा प्रकारे करू शकता, बरोबर. आणि तुम्ही जर हा व्यवसाय 100% माहिती घेऊन पूर्ण जर तुम्ही अनुभव घेऊन करत असाल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो. त्यामुळे मी काय म्हणतो आहे, अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती घ्या आणि मग तुम्ही हळूहळू छोट्या लेवलपासून सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला अनुभव येईल तसं तसं तुम्ही या ठिकाणी व्यवसाय तुम्ही वाढवत जा. नक्कीच या ठिकाणी सक्सेस किंवा यश तुम्हाला या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येकाने लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब